गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थी मित्रांना. आपली एक सिरीज चालू आहे रिनीट 2026. हा जो PYQ पेपर आहे याबद्दल आपण बरेचसे व्हिडिओ केलेत. 2 मिनिट ते 3 मिनिट सकाळी साधारणतः 5:30च्या आसपास व्हिडिओ झालेले आहे. जेव्हा दुसराच वेळ आपल्याला नाही मिळत, जेणेकरून विद्यार्थ्यालाही कन्सेप्ट समजेल माझ्या, आणि हा रेकॉर्डेड साठी एक नॉलेज म्हणून आपल्या युट्यूब वरती एज्युकेशन पर्पज साठी. यामध्ये शॉर्टकट काही नाही, पण क्वेश्चन नेमके कुठले येऊ शकतात, विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे, म्हणजे नीट पास होणं यासाठी बायोलॉजी हा विषय खूप इम्पॉर्टंट असतो. इतका महत्वाचा असतो की 360 मार्क्स म्हणजे साधारणतः फिजिक्स केमिस्ट्री या दोघांचे वेटेज, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एका बायोलॉजी सब्जेक्ट वेटेज. म्हणून जर क्लिअर ध्येय असेल तर बायोलॉजीवरती फुल फोकस केला तर आन्सर सॉल्व्ह होऊ शकतात. या आज एक क्वेश्चन बनवणार होता नीट रिनीट 2026 चाच 154 नंबरचा क्वेश्चन. ओके, 154 154 चा क्वेश्चन नंबर. त्या ठिकाणी एनटीए न विद्यार्थ्यांना एक असा क्वेश्चन विचारला, प्युअर एनसीईआरटी बेस. मी तर म्हणतो यावर्षी जो 2026 चा पेपर आहे तो प्युअर एनसीईआरटी बेस, 2024 चा याच्याबद्दल 25 चा एनसीईआरटी बेस, या दोन्ही पेपरनी विद्यार्थ्यांना धोका दिला. याचं कारण, विद्यार्थी भरपूर क्लासचे नोट्स वाचतात, पण मला वाटते कुठलंही अतिरिक्त मटेरियल न रीड करता फक्त एनसीईआरटी फोकस केला असता तर विद्यार्थ्यांना इझी गोईंग मध्ये प्रश्न सुटले असते. पण मित्रांनो, आज आपण एक क्वेश्चन बघणार आहोत 154 चा. कोलेस्ट्रॉल secreted by mother during initial stages of lactation is abundant in. आपल्या क्लासेस मध्ये जेव्हा मी तुम्हाला टीच केलं त्या विद्यार्थ्यांना मी सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल हा लेसन घेतला. यामध्ये सगळ्यात महत्वाची एक स्टेज होती प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी मध्ये फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर ह्या 3 स्टेज जेव्हा कंप्लीट होतात तेव्हा ती चौथी स्टेज तयार होते की त्याला आपण काय म्हणतो पार्चरेशन, जी डिलिव्हरी स्टेज असतो. आणि तिथून जेव्हा बाळ जन्म घेतो, डिलिव्हरी कंप्लीट पूर्ण होते, त्यावेळेस मदर टू फिटस जे फिडिंग केली जातं ते मदर मिल्क असतं. आणि मदर मिल्क मध्ये नक्कीच कोलेस्ट्रॉल प्रेझेंट असते. आणि त्या कोलेस्ट्रॉल मध्ये हाय प्रोटीन आणि लो फॅट, हाय प्रोटीन आणि लो फॅट असतं. म्हणून प्रत्येक फिमेलने जेव्हा बाळाला जन्म दिला जातो त्यावेळेस स्वतःच्या बाळाला स्वतःच मिल्क हे पहिल्या 6 महिने पाजवलं पाहिजे, दिलंच पाहिजे. आउटर फिडिंगची गरज नाही. ऍक्च्युली हा जनरल क्वेश्चन आहे, यासाठी एनसीईआरटी रीड करायची पण गरज नाही जर विद्यार्थी चाणक्य असेल तर. पण मी वर्गामध्ये डिटेल हा व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू आणि वर्गामध्ये जेव्हा क्लास घेत होतो समोर तुम्ही असतात तेव्हा डिटेल कन्सेप्ट क्लिअर केली होती की कोलेस्ट्रॉल हे ह्युमन बॉडीसाठी पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे, एसडीएल एलडीएल. पण हे कोलेस्ट्रॉल ते नाहीये. हे कोलेस्ट्रॉल कुठलं आहे तर आपल्याला विचारलं मदर मिल्क मध्ये कुठलं आहे. आणि बघा एक्झामला पर्याय काय होते, फर्स्ट ऑप्शन इज IgD, सेकंड ऑप्शन IgG, थर्ड ऑप्शन IgM अँड फोर्थ ऑप्शन IgA. ओके, हे देर आर 4. तुम्हाला माहिती आहे हे सगळेच काय आहेत, IgG, IgG, IgD, IgM, IgA. सर्वप्रथम आपण काय करू, याचा आन्सर कोणता असेल, लॉजिक लावा. मी किती वेळ हॅमरिंग केलेलं आहे की मदर मिल्क मधून लहान बाळाला म्हणजे मदर टू फिटस काय मिळतं, कुठलं मिळतं तर ते कोलेस्ट्रॉल आहे साधारणतः IgA. हे काय आहेत माहितीये का, IgG, IgM, IgA आणि IgD आर डिफरंट क्लासेस ऑफ इम्युनोग्लोबिलिन. अब इम्युनोग्लोबिलिन खास करून इम्युनोग्लोबिलिन्स, ग्लोबिलिन्स म्हणजे काय, प्रोटीन, बरोबर आहे. म्हणजे बॉडीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये ज्या बी सेल्स आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, जे आपल्या WBC आहेत,
WBC, टी सेल याला हेल्प करण्यासाठी हे सगळे प्रोटीन हेल्प करतात. देर आर 4 प्रोटीन, जे पर्यायामध्ये तुम्हाला चारही दिले ते चारही महत्वाचे आहेत, पण त्यापैकी मदर मिल्क मध्ये फाउंड होणारं प्रोटीन कुठलं आहे बेटा, तर ते आहे IgA. ओके, इम्युनोग्लोबिन. लक्षात ठेवा, त्याचे कारण सांगतो. लक्षात द्या, हे जे GMAT हे जे टाइप्स आहेत याचे, दे आर प्रोटीन मेड बाय बी लिम्फोसाइट्स आणि प्लाझ्मा सेल्स. बऱ्याच वेळा मी शिकवलेलं आहे तुम्हाला की WBC ह्या तुमच्या बॉडीच्या काय येतात, अँटीबायोटिक्स. हा, साऊंड कमी तो साऊंड कमी राहते. काय आता अँटीबायोटिक्स. यस, तुमच्या बॉडीच्या सोल्जर्स आहेत त्या काय आता, आणि त्याला हेल्प कोण करतं, टी सेल करतं. म्हणजे बेटा देर आर 2 टाइप्स ऑफ इम्युनिटी, acquired immunity and innate immunity. innate immunity जी असते ना ती बाय बर्थ मदर टू फिटस ट्रान्सफर होते बेटा, आणि ती कुठून होते, या मदर मिल्क मधून होतं. इन्नेट जन्मजात मिळणारी जी इम्युनिटी आहे, फाईट एबिलिटी ऑफ युअर बॉडी, तुमच्या बॉडीची फाईट करण्याची जी क्षमता आहे, जी कॅपॅसिटी आहे, ती कोण करू शकतं, तर इन्नेट इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटी म्हणजे बाय बर्थ मिळालेली, जन्मजात मिळालेली. आणि ऍक्वायर्ड इम्युनिटी मीन्स आपण आपल्या डेली लाईफ मध्ये जगत असताना आपण जे वर्क करतो त्यातून आपल्या बॉडीनं ऍक्सेप्ट केलेली. ऍक्वायर्ड इम्युनिटी आपल्या एन्व्हायरमेंट मधून मिळतं, एन्व्हायरमेंटच्या कंडिशन मधून मिळतं. त्याचे तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो. इन्नेट इम्युनिटी तर आपल्याला मिल्क मधून मिळतं, बाय मदर मिल्क मधून मिळतं, बाय बर्थ मिळते, त्याला आपण काही करू शकत नाही. पण ऍक्वायर्ड इम्युनिटीसाठी आपण खूप प्रयत्न करू शकतो. WBC यासाठी सगळ्यात महत्वाचं व्हाईट ब्लड सेल मिनिमम किती असतात रे बेटा इन युअर बॉडी. हा, तू असा बस माझे मिनिमम किती असतात, तर मिनिमम 4000, मॅक्झिमम किती असतात 11,000 अकॉर्डिंग टू युअर NCERT. ओके, WBC मिनिमम 4000, मॅक्झिमम 11,000 याच्या मध्ये असतात. आणि ह्या WBC तुमच्या बॉडीला प्रोटेक्ट करतात. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही एखादा ब्लड रिपोर्ट चेक करता त्यावेळेस तुम्ही जर बघितलं असाल, RBC, WBC, प्लेटलेट्स हे इम्पॉर्टंट रोल आपल्याला हेल्प करतात. कशासाठी, आणि प्रत्येकाचं फंक्शन पण वेगळं आहे. नक्कीच WBC काम काय, फाईट करणं, यस, इन्फेक्शनला यस रोखणं. ओके, व्हायरल डिसीज, बॅक्टेरियल डिसीज है ना, हे सगळ्यासाठी फाईट करणारी कोणती येतात, WBC. WBC लाईफ स्पॅन किती आहे, 3 to 15 days. 3 to 15 days. Minimum 3, maximum 15 days according to your NCERT. RBC लाईफ स्पॅन किती आहे, 120 days. रेड ब्लड सेलचं, पण रेड ब्लड सेलचं काम वेगळं आहे, ऑक्सिजन कॅरी करणं. काय करणं, ऑक्सिजन कॅरी करणं. पण WBCचं काम बेटा, आपल्या बॉडीमधल्या WBC ह्या फाईट करतात, तुम्हाला आजार होऊ देत नाहीत, तुम्ही ओके राहतात, तंदुरुस्त राहतात. आणि याच्याच अनुषंगाने हा प्रश्न होता, IgA मदर मिल्क मध्ये फाउंड होणार कोलेस्ट्रॉल असेल तर कुठलं असेल, 100% IgA. तर तुम्हाला मी तरी पण डिटेल का सांगतो, लक्षात घ्या, खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. IgG इम्युनोग्लोबिन. इम्युनो म्हणजे इम्युनि सिस्टमला हेल्प करणारे ग्लोबिन्स. ऍक्च्युली हे IgG, IgM, IgA, IgD, देर आर डिफरंट क्लासेस ऑफ इम्युनोग्लोबिन अँटीबॉडीज. हे क्लासेस 4 प्रकारचे, हे तुमच्या बॉडीला डायरेक्टली इनडायरेक्टली प्रोटेक्ट करतात. पण क्वेश्चन नीटला काय लागतं, तर कोलेस्ट्रॉल सिक्रेटेड बाय मदर ड्युरिंग इनिशियल डेज ऑफ लॅक्टेशन इज अबंडंट इन. जे आई आपल्या बाळाला दूध पाजवते, जे मिल्क फिडिंग करते, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, लॅक्टेशन. ओके, लॅक्टेशन क्लिअर. लॅक्टेशन प्रोसेस इज अ इम्पॉर्टंट प्रोसेस इनिशियल डेज फॉर चाइल्ड, पहिले 6 महिन्यासाठी. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला आलं असतं, मग बाकीचे कुठे मिळतात, हे तर मिळालं. ठीक आहे, IgA कुठे मिळालं तुम्हाला, मदर मिल्क मध्ये. मग IgG कुठे मिळेल रे, तर IgG प्रोव्हाइड लॉंग टर्म इम्युनिटी अँड फाइट्स इन्फेक्शन. मोस्ट अबंडंट अँटीबॉडीज इन ब्लड 75 to 80% can cross the placenta to protect the fetus.
म्हणजे बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असते, ओके, बाळ आईच्या गर्भामध्ये युट्रस मध्ये असतील, तेव्हा प्लासेंटा थ्रो मदर काय करते, त्या बाळाला ब्लड थ्रू ही इम्युनिटी प्रोव्हाइड करते. समजलं का? पण आयजीजी हे खास करून प्लासेंटा टू प्रोटेक्ट द फिटस. आयजीएम फर्स्ट अँटीबॉडी प्रोड्यूस ड्युरिंग अ न्यू इन्फेक्शन. ओके, excellent of activity in complement system mainly found in blood, usually form of a pentamere. ही सुद्धा 100% म्हणतात, कारण ब्लड मधलेच आयजीए ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. पण आयजीए नुसतं ब्लड याच्यामध्ये मिळत नाही बरं बेटा. नंतर आयजीए तुमच्या लहान बाळाच्या सलायामध्ये क्रिएट होतं, ब्रेस्ट मिल्क, म्युकस, मल्टिपल प्लेसेस, ते आपल्याला प्रोटेक्ट करायचं काम करतं. पण या ठिकाणी स्पष्ट विचारलं, कोलेस्ट्रॉल सिक्रेटेड बाय मदर ड्युरिंग इनिशियल डेज ऑफ लॅक्टेशन. लॅक्टेशन म्हणजेच काय, फिडिंग करणं, मिल्क फिडिंग मदर टू फिटस. त्याच्या क्लिअर, लहान बाळाला त्याच्या आईनं जे मिल्क प्रोव्हाइड केलं असतं ते, त्याला आपण म्हणतो लॅक्टेशन. त्या स्टेज आहेत, ठीक आहे. आयजीडी हेल्प ऍक्टिव्हिटीज बी सेल. बी सेलला मदत करणारे कोणते आहेत, आयजीडी प्रेझेंट मेनली द सरफेस ऑफ इम्युनो बी सेल, फाउंड व्हेरी लो अमाउंट इन ब्लड. ब्लड मध्ये सगळ्यात कमी जर इम्युनोग्लोबिन प्रोटीन असेल ते कोणतं असेल, आयजीडी. ऑप्शन मध्ये ते पण आहे बेटा, आयजीडी कमी जास्त सगळ्यात कमी आहे. आयजीडी प्रोटीन सगळ्यात कमी आहे, ओके. आणि आयजीडी सगळ्यात हायेस्ट आहे, किती आहे, 70 to 80%. म्हणजे उद्या एनटीएनं या वर्षी असा प्रश्न आला, उद्या 2027च्या नीट मध्ये क्वेश्चन फिरून येऊ शकतो, कुठलं प्रोटीन जास्त आहे हाय पोर्शन मध्ये, तर आयजीडी हे सगळ्यात लोएस्ट, आयजीजी या आयजीजी इज अ हायेस्ट 70 to 80%, अदर मिडल. म्हणजे देर आर 4 प्रोटीन. तरी आपण काय करू याच्या संदर्भात काय एक एमसीक्यू डिस्कस करू, जे मी बऱ्याच वर्गामध्ये बऱ्याच वेळा लेकरांना सांगत असतो विद्यार्थ्यांना, की तुम्ही एका प्रश्नांना प्रत्येक अँगलनं बघितलं तर मला वाटत नाही बेटा एकही क्वेश्चन तुमचा लूज होईल. पहिला, विच इम्युनोग्लोबिन इज द मोस्ट अबंडंट इन ह्युमन ब्लड. पहिला क्वेश्चन, हा यस, साऊंड कमी, हा बोल, करेक्ट. विच इम्युनोग्लोबिन इज द मोस्ट अबंडंट इन ह्युमन ब्लड, आयजीजी. मग प्रश्न कसा फिरवला की ठीक आहे, एक्झामला काय आला क्वेश्चन की मदर मिल्क मध्ये कुठला आहे, पण आपण याच्या सगळ्या अँगलने बघू. आपण आता क्वेश्चन काय तयार केला, विच इम्युनोग्लोबिन इन द मोस्ट अबंडंट इन ह्युमन ब्लड. ह्युमन ब्लड मध्ये कोणतं इम्युनोग्लोबिन सगळ्यात हायेस्ट आहे, तर मित्रांनो आयजीजी. किती आहे बेटा, 70 to 80%, हा 75 to 80%. असं लोएस्ट कोणता आहे, आयजीडी, ओके. सगळ्यात लोएस्ट, हायेस्ट कोणता आहे, आयजीजी. क्लिअर, ठीक आहे. माझ्या समोर विद्यार्थी आहे बरं का, त्याला शिकवताना हा सकाळी क्लास 5 वाजता मी घेत असतो, त्या क्लासमध्ये हा व्हिडिओ शूट होतोय, दुसरी वेळ माझ्याकडे नाहीये. कारण टीचिंग करत असताना फार आवाज, गळा, खूप परेशानी होते, कारण डेली 12 ते 14 पिरियड घ्यावे लागतात. आणि ते ऍक्च्युली 11वी 12वीचे असल्यामुळं पूर्ण जेवढा पेपर रिरीटला आला होता किंवा त्याच्या अगोदर जो पेपर फुटला होता त्या पेपरमध्ये किंवा 2025 2024 या क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा आपल्या टीचिंग मधले ऑलमोस्ट 90% क्वेश्चन ऍज इट इज आले होते. आणि ते विद्यार्थ्याच्या वहीवरती, नोटबुकवरती हे क्वेश्चन मी स्वतः लिहून दिले. क्लासमध्ये 1-1 तास आम्ही ते डिस्कशन केलेल्या गोष्टी आहेत. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, ओके. सेकंड क्वेश्चन कोणता आहे याच्यामध्ये, नंबर 2, विच अँटीबॉडीज इज प्रोड्यूस फर्स्ट ड्युरिंग अ प्रायमरी इम्युनो रिस्पॉन्स. वा, विच, इथे सेकंड क्वेश्चन झाला, विच अँटीबॉडी इज प्रोड्यूस फर्स्ट ड्युरिंग प्रायमरी इम्युनो रिस्पॉन्स. प्रायमरी इम्युनो रिस्पॉन्सला कोण हेल्प करतं, तर आयजीएम. कोण करते बेटा, ए बाळ, कोण करतं, आयजीएम. Which antibody is produced first during a primary immunoresponse? IgM. IgM. Number 2. Next.
Next, number 2, which immunoglobulin can which antibodies is produced first during a primary immune response? The primary immune response कोणता आहे? तर IgM. कोणता आहे बेटा? IgM. म्हणजे प्रायमरी एकदम जेव्हा बाळ जन्मते तर त्याला पहिल्यांदा जे वाचवते ना तर IgM वाचवते. ओके. विच अँटीबॉडी इज मेन इम्युनोग्लोबुलिन इन म्युकोसल इम्युनिटी? आता बघ म्युकोसल म्हणजे यस IgH. करेक्ट. म्हणजे हाच प्रश्न उद्या फिरून सुद्धा विचारू शकले असते. म्युकस आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये काम करतो. लक्षात घ्या. आपल्या पूर्ण डायजेशन मध्ये हेल्प करते ते. आपल्या स्टमक मध्ये असतं माहिती ना यस पेप्सिन एससीएल आणि म्युकस त्या ठिकाणी सुद्धा IgA हेल्प करतं. नेक्स्ट, अ हाय लेवल ऑफ विच अँटीबॉडी युजली इंडिकेट अ रिसेंट इन्फेक्शन? रिसेंट इन्फेक्शन म्हणजे जेव्हा बाळ जन्म घेते पहिल्या वीक मध्ये फर्स्ट वीक मध्ये त्याला कोण वाचवते? 100% IgM. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला डिटेलच बघावा लागेल, स्लो मोशन मध्ये पाहावं लागेल, शॉर्टकट मार्ग नाही. एशियासाठी तरी कुठलाही शॉर्टकट वे आपल्याकडे नाही. समजलं का? विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ अँटीबॉडीज प्रोड्यूस ड्युरिंग द प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स? आता प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स आता सांगितलं कोणतं? IgM. यस. आणि सेकंड IgG. IgG प्रायमरी रिस्पॉन्स म्हणजे बाळ जन्मला फिडिंग नंतर सुरू होते ना गोष्ट. आणि सगळ्यात जास्त कोणतं असतं? IgG 70%, 75 to 80%. IgG 75 to 80%. आणि IgM फर्स्ट रिस्पॉन्सला हेल्प करते. बऱ्याच वेळा काय होतं बाळ जन्मला ना त्याला ICU मध्ये ठेवतात माहिती का? कारण IgM स्ट्रॉंग नसते, त्याला आधी प्रोटेक्ट करत नाही. मग त्याचं बऱ्याच गोष्टी लो असतात. फिमेल जेव्हा प्रेग्नंट असते प्रेग्नन्सी होते त्याचं एसबी कमी होणं, बाळाचं एसबी कमी होणं, असे असंख्य प्रॉब्लेम असू शकतात. म्हणून करेक्ट आन्सर करायला भेटत IgM आणि IgG जे सगळ्यात जास्त रिस्पॉन्स करतात. नेक्स्ट, विच इम्युनोग्लोबुलिन इज प्रेझेंट इन द हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन इन सिरम? सिरम म्हणजे ब्लड. ओके बाळा, सिरम म्हणजे ब्लड. तर सिरम मध्ये हायेस्ट प्रमाणात विच इम्युनोग्लोबुलिन प्रेझेंट? IgG. एवढे क्वेश्चन एवढ्या अँगल न विचारले बा. IgM की IgG? तर करेक्ट आन्सर इज IgG. नेक्स्ट क्वेश्चन, which antibody is transferred from mother to fetus through placenta? Yes. नाही, mother to fetus कोणतं होत्या? कोणतं? IG. Correct. You are right. Which immunoglobulin is mainly responsible for protecting the respiratory and digestive tract? IgH. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आणि म्युकसल डायजेस्टिव्ह हेल्प करण्यासाठी सुद्धा बाळाला IgA हेल्प करते. लक्षात घ्या. म्हणून किती टाइपचे क्वेश्चन? और एक क्वेश्चन, विच इम्युनोग्लोबुलिन इज फाउंड इन द लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन इन द ब्लड अँड फंक्शन मेनली ऍज अ बी सेल रिसेप्टर? सांगा. नाही, IgD. प्रश्न कसा विचारला? विच इम्युनोग्लोबुलिन इज फाउंड द लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड? लोएस्ट कोणता आहे? येस IgD. गुड, व्हेरी नाईस बेटा. IgD चा लोएस्ट, हायेस्ट कोणता आहे? येस. विच इम्युनोग्लोबुलिन ऍक्टिव्हिस्ट द कॉम्प्लिमेंट सिस्टम मोस्ट इफेक्टिव्हली ड्युरिंग द प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स? IgM. प्रायमरी रिस्पॉन्स बाळ जन्मल्या बरोबर त्याला जे वाचव ते कोणतं आहे? ओके. तर हे झालं तुमच्या याच्या संदर्भात. थोडं लक्षात घ्या. IgG ग्रेटेस्ट अमाऊंट. IgG ग्रेटेस्ट अमाऊंट नंबर 1. ओके. आणि क्रॉसिस प्लासेंटा मध्ये कधी देते ना बाळाला फिटसला? प्लासेंटा थ्रू त्याच्या ब्लड मधून ट्रान्सफर करते. ओके. IgM मेड फर्स्ट. पहिल्यांदा कोणतं म्हणते? IgM. दुसरं IgA. यस, म्युकस आणि ब्रेस्ट मिल्क, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. नेक्स्ट IgD डेव्हलपमेंट ऑफ बी सेल आणि लोएस्ट डेव्हलपमेंट ऑफ बी सेल अँड लोएस्ट. ओके. सो क्वेश्चन चांगला होता म्हणून डिटेल घेतला. नक्कीच मित्रांनो स्लो मोशन मध्ये छान नोटबुक घेऊन सुंदररित्या परत ऐका. ही कन्सेप्ट 2026च्या रिनीट एक्झाम मध्ये आलेली आहे. पण परत सांगतो 2014 पासून आतापर्यंत जवळपास
या 12 वर्षाच्या नीट एक्झाम मध्ये ही कन्सेप्ट 8 वेळेस विचारलेली आहे. पण इम्पॉर्टंट फॉर इम्युनिटी, इम्पॉर्टंट फॉर बी सेल, आणि तुम्हाला कसे कुठे मिळेल एनसीईआरटी मध्ये, तर ह्युमन हेल्थ अँड डिसीज या लेसन मध्ये तुम्हाला मिळेल. मी तर माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांना खूप डिटेल मध्ये टीच करत असतो. आपले जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी वारंवार व्हिडिओ बघून, नोटबुक ऐकून, हेडफोन लावून शांतपणे जर रिपीट ऐकलं, मी डिटेल क्वेश्चन्स घेतलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू.